केंद्राच्या शिष्टमंडळावरून राऊतांनी केलेल्या टीकेला शरद पवारांचं उत्तर, जागतिक प्रश्नावर पक्षीय भूमिका घ्यायची नसते, इथं स्थानिक राजकारण आणू नका, ही आमची भूमिका असल्याचं पवारांनी केलं स्पष्ट. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीड जिल्हा विशेष न्यायालयात सुनावणी. वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर सुनावणीत काय निर्णय होणार याकडे लक्ष. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात. भरणे नाका इथं पुलावरून कार थेट नदीपात्रात कोसळली. 5 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. मुंबईतील केईएम रुग्णालयामध्ये 2 संशयित कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती. सहव्याधीमुळे मृत्यू झाल्याचे केईएम रुग्णालय प्रशासनाचं स्पष्टीकरण. आजपासून 5 दिवस राज्याच्या वेगवेगळ्या भागात मुसळधार पावसाची शक्यता. कोकणासह मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडणार. चीनच्या एअर डिफेन्स सिस्टम ब्राह्मोस समोर फेल. गृहमंत्री अमित शहांनी अहमदाबादमधील रॅलीत ब्राह्मोस मिसाईलचं केलं कौतुक. ज्योती मल्होत्रानंतर आयएसआयसाठी काम करणारा गुप्तहेर शहाबादला. मुरादाबादमधून अटक. शहाबाद पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवत असल्याचं आलं समोर. एटीएसकडून कसून चौकशी सुरू. ऑपरेशन सिंदूरवर भारतीय सैन्याचा मोठा खुलासा. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर अनेकदा पाक सैन्यानं मिसाईलनं केला होता हल्ला. ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच परदेश दौऱ्यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर. नेदरलँड, डेन्मार्क आणि जर्मनीचा करणार दौरा. भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरचा जारी केला नवीन व्हिडिओ. पाकच्या एअर डिफेन्स सिस्टमला कशा पद्धतीनं चकवा दिला हे दिलं दाखवून. पाकिस्तानला बीसीसीआयनं दिला मोठा धक्का. आशिया कप स्पर्धेत टीम इंडिया सहभागी होणार नसल्याची सूत्रांची माहिती. कर्नाटकची राजधानी बंगळुरूला मुसळधार पावसानं झोडपलं. अनेक भागात साचलं पाणी. जनजीवन विस्कळीत.